नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, शुगर किंग ट्रॅक्टर 818 ह्याच्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात छोटा ट्रॅक्टर 2.5 फुटी ऊसातला भर लावणारा, 2 बैलाची सगळी कामं करणारा आणि हा ट्रॅक्टर आज कर्जतमध्ये निघालेला आहे आणि आपल्याकडे दादा आलेले आहेत. त्यांचं सर्वप्रथम आपण सहर्ष स्वागत करूया. दादा, तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या ह्या पंढरपूरमध्ये. नाव सांगा, कुठून आला? विकास गालमे. नामदेव भानुदास गालमे, राहणार शिंदा, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. बघा, ह्या आज दादा आलेले आहेत आणि या दादांचं हे एक चिरंजीव आहेत आणि ते पलीकडे एक असणारे उभा ते चिरंजीव आहेत. तुमचं नाव सांगा. विकास गालमे. विकास दादा आहेत. त्यांच्यासोबत तुमचं नाव सांगा. अशोक गालमे. अशोक दादा आहेत आणि बघा, आज सहपरिवार या ठिकाणी आलेला आहे. त्यांची आई आणि वडील या दोघांच्या आशीर्वादानं बघा, घरामध्ये एकमत पाहिजे, शेतामध्ये खत पाहिजे आणि गावामध्ये पत पाहिजे. तसं आज ह्यांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये एकमत आहे आणि म्हणून साठी आज ट्रॅक्टरचा निर्णय झालेला आहे आणि ट्रॅक्टर खरेदी करून चाललेले आहेत. तर ताईंना सुद्धा आपण या ठिकाणी विचारू. आज ट्रॅक्टर घेतलेला आहे ताई, कसं वाटतंय तुम्हाला? आनंदित आहात का तुम्ही? हा आहात ना, काय नाव आनंदित आहात ना. तुमचं? शाबाई नामदेव गालमे. बरं. या ठिकाणी बघा, त्यांनी सुद्धा हा ट्रॅक्टर घेण्यासाठी इतक्या दूरवरून आपल्या हा नवक्रांतीला आलेले आहेत आणि मग चला, एखादा पाहुणा पण मध्ये पाहिजे आपल्याला मार्गदर्शन करायला. मग पाहुण्यांचं आपण नाव जाणून घेऊया. नाव सांगा. योगेश बांधास होळकर, राहणार दालवडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. कसा वाटला ट्रॅक्टर? ट्रॅक्टर हा शेती कामासाठी भरपूर चांगला आहे. पाहुण्याकडे पहिला तर ट्रॅक्टर आहे मोठा. मग ह्या मामांकडे काय? पहिला मोठा ट्रॅक्टर असल्यामुळं, त्यांची क्षेत्र ऊसाचं क्षेत्र भरपूर असल्यामुळं त्यांना छोट्या ट्रॅक्टरची आवश्यकता होती ऊस बांधण्यासाठी. त्या ऊस बांधण्यासाठी हा ट्रॅक्टर भरपूर चांगला आणि कामकाज चांगलं होईल या ट्रॅक्टरने. धन्यवाद. तर मित्रांनो बघा, थोड्या शब्दात त्यांनी सगळं सांगून टाकलं की मोठा ट्रॅक्टर आहे, परंतु छोटा ट्रॅक्टर न शेतीची 2 बैलाची सगळी कामं होणार आणि म्हणून साठी पाहुण्यांनी हा ट्रॅक्टर त्यांच्या खरेदी केलेला आहे. तर समाधानी आहे का? हो हो, समाधानी आहे. कसा वाटतं? ऊसाचं क्षेत्र किती आहे तिकडे? ऊसाचा तर आमचं स्वतः 15 एकर ऊस आहे. 15 एकर ऊस आहे मित्रांनो. आणि मग काय बाहेरचं भाडं जातंय त्यापेक्षा घरचाच ट्रॅक्टर झाला आता. तर त्यांचंही धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला? छान वाटते, काय नाही. आम्ही पाहिलं होतं युट्यूबच्या माध्यमातून वगैरे, त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला बरोबर. घ्यायचा ट्रॅक्टर. तर आज बघा, मगाशी बोलता बोलता दोघंही दादा म्हणले की आपण मिरजगावला सुद्धा एखादी शाखा काढा. तर निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांच्या दादांच्या आशीर्वादानं जर तिकडे झाली तर एखादी ब्रँच काढू आपण सुद्धा. तर पुन्हा सुद्धा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. भावी वाटचाल